नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रांवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की या वर्षी आता मोदी सरकार आपल्या राज्यामध्ये सुरू करणार सोयाबीनची महाखरेदी। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या वर्षी आपल्या राज्यामध्ये मोदी सरकार सुरू करणार सोयाबीनची महाखरेदी। मग मोदी सरकार जी सोयाबीनची महाखरेदी हमी भावावरती सुरू करणार आहे, तर मोदी सरकार सोयाबीनची महाखरेदी करत असताना या वर्षी आपल्या राज्यामध्ये सोयाबीनची किती खरेदी करणार आहे आणि याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कधी आणि कसा होणार, यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजार भाव या हमी भावावर झालेल्या खरेदीनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसणार आहे। या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता या वर्षी आपल्या राज्यामध्ये मोदी सरकार सुरू करणार आहे हमी भावावरती सोयाबीनची महाखरेदी। मग मोदी सरकार या वर्षी सोयाबीनची हमी भावावरती जी महाखरेदी आपल्या राज्यात करणार आहे, तर या हमी भावावरती होणाऱ्या महाखरेदीची या ठिकाणी आपण आकलन जर बघितलं तर अखेर मोदी सरकार या वर्षी आपल्या राज्यामध्ये किती प्रमाणात करणार हमी भावावरती सोयाबीनची महाखरेदी आणि याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कधी आणि कसा होणार व यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजार भाव आहे तो भविष्यात कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, नुकत्याच झालेल्या कॅबिनेट मीटिंग मध्ये मोदी सरकारने ऐतिहासिक महानिर्णय घेतला। ज्या महानिर्णयाअंतर्गत आता मोदी सरकार आपल्या या महाराष्ट्राच्या पावन मायभूमीमध्ये नाफेडद्वारा हमी भावावरती सोयाबीनची महाखरेदी सुरू करणार। मोदी सरकार आपल्या सामान्य कास्तकार बांधवांना 4,892 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव देणार आणि यामुळे मित्रांनो सोयाबीनच्या बाजार भावाला कुठेतरी आधार मिळणार। परंतु मग प्रश्न उद्भवतो की अखेर मोदी सरकार मग आपल्या या पावन मायभूमीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची खरेदी किती करणार व याचा परिणाम कसा होणार। तर लक्षात घ्या मित्रांनो, गेल्या वर्षीचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 46 लाख टनांच्या आसपास सोयाबीनचं उत्पादन झालं, पण यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातील सोयाबीनचं उत्पादन वाढून ते 48 ते 50 लाख टनांच्या आसपास होण्याची शक्यता आहे। आणि जर बघितलं तर मोदी सरकारच्या असणाऱ्या अंतर्गत आपण संपूर्ण रिपोर्ट्स बघितल्या तर मोदी सरकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची खरेदी सुरू झाल्यानंतर 90 दिवसात 13 ते 14 लाख टनापर्यंत सोयाबीनची खरेदी करताना दिसू शकते।
मग मोदी सरकारने 13-14 लाख टनांपर्यंत सोयाबीनची खरेदी केली तर याचा परिणाम काय होणार लक्षात घ्या मित्रांनो. जोपर्यंत मोदी सरकार 50% किंवा यापेक्षा जास्त सोयाबीनची खरेदी करणार नाही तोपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात म्हणावी तशी तेजी दिसणार नाही आणि सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला फक्त 100-200 न वाढताना दिसणार आहे. सोयाबीनची जर खरेदी मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात सुरू केली तर सोयाबीनचा बाजारभाव हा भविष्यात आपल्याला 5,000 पार जाताना दिसणार आहे. नाहीतर फक्त 10-12 लाख टन सोयाबीनची खरेदी केली आणि फक्त एक भूलताप निवडणूक आहे म्हणून देऊन टाकली तर जमणार नाही. अशा परिस्थितीत मी या ठिकाणी सरकारला एकच निवेदन करू इच्छितो की माझ्या सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचं कंबरड मोडले. कारण की जर सोयाबीनचा बाजारभाव आजचा वेळेला 4,000 रुपये प्रति क्विंटल आणि सोयाबीनची बॅग कापायला 4,500 रुपये प्रति क्विंटल दर आहे कमीत कमी. मग अशा परिस्थितीमध्ये कापायला पैसा जातो, पेरायला पैसा जातो, मळणी यंत्रातून काढायला जातो तर त्या कास्तकार बांधवाला 4,000 आणि 4,500चा भाव कुठं परवडणार. अहो 6,000चा भाव पण परवडत नाही. परंतु मोदी सरकारने कमीत कमी 4,892 रुपये प्रति क्विंटल या दरावरती सर्व सोयाबीन विकत घ्यावं तर कुठेतरी बाजारभाव 5,000 पार जाऊ शकतो. तर मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा की मोदी सरकारची फक्त सोयाबीन खरेदी सुरू होऊन उपयोगाचं नाही तर मोदी सरकारने कमीत कमी 50%च्या वर जर सोयाबीनची खरेदी केली तरच आपला या ठिकाणी होऊ शकतो फायदा. मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते YouTube चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.